सोलापुरात पार पडली भाकरी बनवण्याची स्पर्धा। सोलापुरातील आदी जांबुमुनी मराठी शाळा आणि काशीबाई शंकरराव इंडे हायस्कूल बाळे यांच्या संयुक्त विद्यमान शाळेमध्ये विद्यार्थ्यांची भाकरी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत इयत्ता 4वी ते 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थिनी बरोबरच विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते। शाळेमध्ये दरवर्षी जीवन कौशल्यावर आधारित अशा प्रकारचे अनेक नवनवीन उपक्रम घेतले जातात। अशा प्रकारच्या भाकरी बनवण्याच्या स्पर्धा घेतल्यामुळे मुलांना स्वयंपाकघराची आवड निर्माण होते आणि मुले आई वडिलांना घरकामात मदत होते। या स्पर्धेचा मागचा हेतू आहे मुलींना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये अशा प्रकारचा स्वयंपाक बनवण्याची सवय लागावी, ते कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी या स्पर्धेचा खूप उपयोग होतो। हे कौशल्य प्राप्त झाल्याने भविष्यात कोणती विद्यार्थिनी उपाशी राहणार नाही याची खात्री देता येते। स्पर्धेच्या दिवशी मुलींनी बनवलेल्या भाकरी आणि झुणका याचे जेवण सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि उपस्थित माता पालकांना दिले जाते। माझं नाव रेश्मा शेख, मी आदी जांबुमुनी शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आमच्या शाळेमध्ये विविध स्पर्धा घेतल्या जातात, त्यापैकीच एक भाकरी करण्याची ही स्पर्धा आहे। गेली 2 वर्ष झाली आम्ही ही स्पर्धा घेत आहोत। यामुळे मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवन कौशल्य शिकवले जातात, जेणेकरून मुलांनी स्वयंपाक करायला शिकावं आणि त्यांनी आईंना घरात मदत करावी, हा यामागचा उद्देश आहे। आम्ही आदी जांबुमुनी मराठी शाळा आणि कैलासवासी काशीबाई शंकरराव इंडे हायस्कूल यांच्या वतीनं मुलींसाठी भाकरी करण्याची स्पर्धा घेतो। आजच्या जमान्यामध्ये काय झालं आहे, स्वयंपाक करणं खूप जोरापास्त होऊन बसली। स्विगी, झोमॅटो ह्याच्यामध्ये ना सगळं ऑनलाईन मिळतं आहे, घर बसल्या मिळतं आहे, किंवा हॉटेलिंगचं जास्त थोडंसं फॅड आहे। त्याच्यामुळं मुली स्वयंपाक करायला जवळजवळ विसरायला लागले। पण आम्ही आमच्या शाळेमध्ये दरवर्षी काय करतो तर त्यांना भाकरी करण्याच्या स्पर्धा, त्या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्या मुली जवळजवळ भाग घेतात आणि चांगल्या पद्धतीच्या भाकरी बनवतात, स्वयंपाक करतात। ह्याच्यानंतर आम्ही काय करतो, पिठलं बनवतो आहे। त्या मुलींनीच केलेला स्वयंपाक, ते पिठलं सगळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सगळेजण मिळून त्याचा आनंद घेतो आहे। ह्याच्यामुळं काय झालं आहे तर मुली घरकामामध्ये आईला मदत करायला लागली, स्वयंपाकामध्ये चांगल्या पद्धतीनं मदत करायला लागली आणि त्यांना स्वयंपाक करण्याची एक आवड निर्माण व्हायला लागली आणि ही आवड भविष्यामध्ये त्यांना उपयोगी पडते। जर स्वयंपाक त्यांनी चांगल्या पद्धतीने केला तर त्यांनी घरामध्ये चांगल्या पद्धतीचा एक सन्मान केला जाईल, त्यांना त्यांच्या नवऱ्याकडून, सासूकडून एक चांगल्या पद्धतीचा एक मान दिला जाईल। त्याच्यामुळे ह्या स्वयंपाक करणं मुलींना गरजेचं आहे, मुलींना स्वयंपाक येणं गरजेचं आहे। कितीही मुली शिकली, काही झाली तरी तिला भाकऱ्या करायला यायलाच पाहिजे, अशा पद्धतीने हेतू ठेवून आम्ही आमच्या शाळेमध्ये अशा एक भाकरी करण्याचा उपक्रम राबवतो।